परमार्थातली कोणतीही गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. मी नाही सांगत, ज्ञानोबरायचं प्रमाणे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एक हे प्रमाण कमी वाटत असेल तर दुसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. काही साधक नामदेवरायकडे गेले, नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत. जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने. जगाचा मालक नैवेद्य खातोय तुमच्या हाताने. तुम्ही याच्यासाठी काय केलंय? नामदेवरायने जे उत्तर दिलं ते ऐका, किती गोडे पहा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली. हो जन्मोजन्मी हे प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर दुसरं प्रमाण घ्या. मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही. अनेक जन्माचा पुण्याचा ठेवा उदयाला आल्यानंतर माणसाला कीर्तन आवडतं, भागवत आवडतं. महाराज मी दररोज कीर्तनातून सांगतोय, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. लक्ष देऊन ऐका बरं. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भोले बाबा बुलाता है. महाराज आपण पुण्यवान मंडळी आहात. महाराज मंदिरात गेल्यानंतर एवढं प्रसन्न असं वाटलं की आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आलो. काय करू महाराज. भगवान शंकर तर आहेच, पण माझ्या ज्ञानोबरायचं सुद्धा सुंदर मंदिर आहे आणि पांडुरंग परमात्मा सुद्धा आहे. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. लक्ष देऊन ऐका गड्यांनो. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनाचं हित कशात आहे, अनहित कशात आहे, प्रत्येकाने जर लक्षात घेतलं तर निश्चित जगाच्या साधू हा विषय इच्छेच्या पलीकडचा आहे. साधू हा विषय इच्छेच्या पलीकडचा आहे. मग साधूच्या ठिकाणी कशी इच्छा प्रकट होऊ शकते? मानवी देहाला जन्माला आलेल्या माणसाच्या अंतःकरणामध्ये इच्छा प्रकट होणं साहजिक आहे. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ही तुमची आणि माझी इच्छा आहे. भगवान शंकराकडे जरी गेलो तरी आपण संसाराविषयी इच्छा प्रकट करतो. मला नाही असं वाटत या धर्ममंडपामध्ये एखादा महात्मा असाल, या धर्ममंडपामध्ये एखादी माझी आई बहीण असेल की ती भगवान शंकराकडे गेली आणि भगवान शंकराला म्हणजे, भगवान शंकरा तुमची कृपा माझ्या जीवनामध्ये झाली पाहिजे, तुमच्या सगुण रूपाचं मला दर्शन झालं पाहिजे. अजिबात नाही. कोणी मुलगा मागतय, कोणी बायको मागतय, कोणी पोरं होत नाही म्हणून पोरग मागतय, कोण काय मागल. लिस्टच घेऊन जातो भगवान शंकराकडे मागण्याची. लक्ष देऊन ऐका. साधूच्या ठिकाणी इच्छा नाहीये आणि इच्छा जरी प्रगट झाली तर साधूच्या ठिकाणी काय इच्छा प्रगट होऊ शकते महाराज. लक्ष देऊन ऐका. काही मी उद्धार पावेन ही इच्छाची ना साधूची. याच्याही पेक्षा दुसरी इच्छा सांगतो. तुकोबरायचा एक अभंग आहे. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया मदले दयाची संगती, मदले दयाची संगती, मदले दयाची संगती, मदले दयाची संगती. हा मगमी कमलापती, मगमी कमलापती, हा मगमी कमलापती, मगमी कमलापती. तुझबाना कंटा, तुझबाना कंटा, तुझबाना
संगती मग मी कमलापती तुझबाना आणि कंटाळा. जगद्गुरु तुकोबरायचा काकडा चालू होता. उठा साधू संत साध जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठा पांडुरंगा आता दर्शन द्यास कळा. झाला हृदय सर्वी निद्रेची वेळा. संत साधूनी अवघे झाले ती गोळा. सोडासेच सुख आता पाहू द्या मुख कमला. रंगमंडपी महाद्वारी झाली सेताची. बनवता विळरूप पाहावया. जगाचा मालक घर झोपलेला आहे. 3 वाजता तुकोबराने काकडा सुरू केला. जगाचा मालक उठला आणि सांगत होता, ओ तुकोबरा तुम्हाला काही काम धंदा आहे का? काय म्हणलं पांडुरंग परमात्मा, काही काम धंदा आहे का नाही तुम्हाला? उठला की सुटला भजन सुरू करता. जगद्गुरु तुकोबराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्म्याला तुकोबराय सांगतात, ओ देवा, एवढा जर तुम्हाला माझा कंटाळा आलाय ना, एवढा जर तुम्हाला माझा त्रास होतोय ना, तर मग मी सांगतोय माझ्या अंतकरणातली एक इच्छा आहे. अखंड जया तुझी प्रीती. जी तुमच्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये द्या. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमलापटी तुझ बाणा आणि कंटाळा. पडून राहील तये ठाई. तुम्ही अशा लोकांच्या स्वाधीन मला करा, अशा लोकांच्या संगतीत मला घाला. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. ज्यांचं पांडुरंगावर प्रेम आहे, ज्यांचं भगवंतावर प्रेम आहे, अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये द्या. खरं सांगू का, जगद्गुरु तुकोबराय जेवढे काही साधू संत मंडळी त्यांच्या अंतकरणातली तळमळ वर्णन करत असताना नाटाच्या अभंगामध्ये एक अभंग किती गोडे पहा. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ. जेणे फळ पावेन आणि शेष. या अभंगाची सुरुवात किती गोडे पहा. अखंड जया काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त. माझे त्या साधूच्या अंतकरणाची परिस्थिती किती गोड प्रमाणे हो. दिन तैसी रजनी झाली वो माये. अवस्था पडिले दूर देशी मज आठवे मानसी. नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. पुसावीसी हिची वाटे जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज काय लाज राखील. हजारो प्रमाणात तुम्हाला आणि मला देता येईल. लक्ष देऊन ऐका बरं, मला अभंग सोडवायचा आहे. तुम्ही म्हणसाल महाराजांनी असं काही नाहीये, आपल्या मार्केटमध्ये सगळाच माल आहे, पण स्टेप बाय स्टेप काढू. अभंग सोडूया. खूप सुंदर अभंग आहे आणि पहिल्यांदाच घेतला, माझ्या लक्षातच नाही आलं. घेतला पाहू म्हणलं. एरी वातावरण असं काही पाहिजे तेवढं खराब नाहीये, चांगलं आहे. प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही म्हणून घेतला अभंग. लक्ष देऊन आहे का. पुसावेसी हिची वाटे जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज काय लाज राखील. गवळणी सुद्धा देवाला सांगता, देवा ए देवा, अबे तुझ्यासाठी काय नाही केलं आम्ही. किती गोड प्रमाणे. याचे लागी वो ते जिये जन्मांतरी केली हे सूचना. निळोबराय वर्णन करतात. याचे लागी वो ते जियेले भोग. याचे लागी वो केले नायाग. याचे लागी वो अष्टांग योग. याचे लागी वो या विषयाचा त्याग. एवढ्यावर गवळणी नाही थांब.
मामल्या मंत्र जप केला आणि एवढं तुझं चिंतन करून देवा, एवढा तुझा परमार्थ करून आमच्या पदरात काय पडलं रे? काय मोकलिले बनी सावजाने वेदिरे. मग गवळणीच्या अंतकरणात दुःख गवळणी प्रकट करतात. अब तो आजा सावरिया रे हो, आजा सावरिया रे हो, कई बावरी तेरे इंतजार में दुनिया सारी में खोई. अब तो आजा हो, मैंने छोड़ दिया ए जग सारा, मुझे ना मिला बंसी वाला. गवळणीच्या अंतकरणामध्ये जी इच्छा प्रकट झाली ती फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची. ज्ञानोबराधिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांच्या अंतकरणामध्ये जी इच्छा प्रकट होती ती फक्त आणि फक्त भगवंताच्या इच्छेची, भगवंताच्या कृपेची. नाथ बाबा देवाला सांगतात, ओ देवा माझं मन तुमच्या चरणावर स्थिर झालं पाहिजे. खरं सांगू का महाराज, मनुष्य सर्व स्थिर करू शकतो पण माणसाचं मन नाही स्थिर करू शकत महाराज. कारण चंचलही मन कृष्ण, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात सर्वात चंचल जर काय असेल तर मन आहे महाराज. एका मिनिटात दिल्लीला जातं आणि एका मिनिटात परत आपल्या गावात येतं. ना त्याला विमानाचं तिकीट आहे, ना त्याला डिझेल आहे, ना त्याला फास्टॅग आहे, ना त्याला टोल आहे. एका मिनिटात जरांगे पाटलाच्या सभेत गेला असेल जालन्याला, लगेच तिथून परत आलाय आपल्या इथं. बरोबर आहे का नाही? जायला आणि यायला उशीरच नाही. काही लगेच क्रिकेट पाहायला गेले असतील. साठी भागवतामध्ये शुकाचार्य भगवंताने राजा परीक्षितेला 4 गोष्टी सांगितल्या. लक्ष देऊन ऐका. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया स्तुले भगवते रूपे मन संधार यद्या. लक्ष देऊन कथा कीर्तन ऐका. पहिले जितासनो, एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा वेळ प्रयत्न करा. आपण कीर्तनाला जरी बसलो तरी रामदेव बाबा सारखे 12 आसनं 2 तासात करतो महाराज. आपल्याला एका ठिकाणी बसणं सुद्धा होत नाही. ठीक आहे महाराज. पूर्वी लोक साधू संत मंडळी सकाळी 4 वाजता उठून पद्मासन घालून ध्यान का लावायचे? याचं कारण एका ठिकाणी जास्त बसले तर माणसाच्या मनावर कंट्रोल होतो. काय होतो? कंट्रोल होतो. जितासनो जित श्वासो, सकाळी लवकर उठा. माय मावल्यानो, कमीत कमी 8 वाजता उठलं पाहिजे का नाही? आता सगळ्या माय मावल्या बहुतांशी सूर्यवंशी झाल्या महाराज. सूर्य अगोदर उगवतो नंतर या उगवतात महाराज. पूर्वीच्या माय मावल्या सकाळी 4 वाजता उठायच्या, सडा सारवण करायच्या, दारात रांगोळी काढायच्या. तुम्ही प्रारब्धवान आहात की आता तुम्हाला सडा टाकायची गरज, सारून घेण्याची गरज नाही, चूल सारवायची गरज नाही. प्रत्येकाच्या घरात आरसीसीचे पगले झाले, सगळ्यांना घरात गॅस आहे त्याच्यामुळे चूल राहिली नाही, काही लागली नाही. पण खरं सांगू का, सकाळी 3 ते 5-6 पर्यंत जो अभ्यास होतो तो दिवसभरही होत नाही, रात्रही होत नाही महाराज. आम्ही विद्यार्थी अवस्थेत असताना हे जे पखवाज होत आहे 2 जण, सकाळी 4 वाजता 3 वाजता उठायचं. किती वाजता उठायचं? 4-3 वाजता उठायचं आणि एका बोलाची 2-2 तास प्रॅक्टिस करायची. एका रागाची 4-4 तास प्रॅक्टिस करायची. करत होते की नाही तुकाराम आश्रम म्हणतो मी? एका रागाची 3-3 तास प्रॅक्टिस करायची. तवा कुठं गायन, तवा कुठं. आम्ही चातुर्मासाला बोधे बाबाकडे असताना सकाळी 3 वाजता उठवायचे बाबा. त्यावेळेस बोधे बाबाच्या सोबत असताना जेवढे नाट पाठ झाले तेवढेच, तेव्हापासून नाठाकडे जे पाठ गेली तेव्हापासून अजून नाटाकडे माझं काही संबंधच नाही राहिला. सकाळी लवकर उठलं पाहिजे. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया, संघाला जिंका. कारण माणसाच्या जीवनाचा उद्धार सुद्धा संगतीमुळे होणार आहे. माणसाच्या जीवनाचं पतन कशामुळे होणार आहे? संगतीमुळे. कबीर महाराज सांगतात, जो जैसी संगती करे वैसे ही फलली, कदली सी भुजंग मुख, एक बुंद 3 गुण कबीरा, एक बुंद 3 गुण. जन्माला येणारा कोणताच मुलगा दारूची बॉटल सोबत घेऊन जन्माला येत नाही. जन्माला येणारा कोणताच मुलगा तंबाखूची पुडी घेऊन जन्माला येत नाही. जन्माला येणारा कोणताच मुलगा घोटकीची पुडी सुद्धा घेऊन येत नाही. का तो गुटखा खातो, का तो तंबाखू खातो, का तो दारू पितो? याचं कारण त्याला संगती वाईट. इथं बसणाऱ्या सर्व तरुणांना, इथं बसणाऱ्या सर्व वयस्कर मंडळीला माझी विनंती, माणसाला चांगल्या माणसाची संगत नाही घडली तरी चालते, पण जीवनामध्ये वाईट माणसाची संगत कधीच घडू देऊ नका. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधी चांगलंय का? 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचा नोकर झालेला कधी चांगलंय. म्हणून संगत करत असताना चांगल्या माणसाची करा. संगत बडो की करो तो बडत बडत जाए,
संगत छोटे की करो तो घटत घटत जाय. राजकारणी माणसाच्या संगतीत राहिल्यानंतर हरिपाठ करायची इच्छा होणारच नाही महाराज. संगत चांगली आहे पण पंगत दाब्याची आहे ना. संगत पुढाऱ्याची आहे, खायला भेटतं, पैसा भेटतो, गाडी भेटते, कपडे चांगले भेटते, हातात पायात सगळं सोनं घालायला भेटतं. पण संगत जरी राजकारण्याची असेल पण पंगत दररोज धाब्याची आहे ना. म्हणून संगती पंगती देवा सवेकडे. संगत जर तुम्ही सत्याची केली तर ऐकायला ज्ञान आहे. संगत जर तुम्ही माझ्या भोलेनाथाची केली, या सत्याची केली तर ऐकायला शिवमहापुराणे, ऐकायला हरिपाठ आहे, ऐकायला कीर्तन आहे. आणि संध्याकाळी दररोज मिष्टान नाही. म्हणजे प्रसाद सुद्धा चांगला आहे आणि ज्ञान सुद्धा चांगलं आहे. म्हणून होईल तोपर्यंत माणसानं चांगल्या माणसाची संगत करा. मी तर सांगतो संगत जर चांगल्या माणसाची करा म्हणण्यापेक्षा देवाला म्हणा, देवा मला जर कुत्र करायचं असेल तर साधूच्या दारातलं कर. देवा मला जर तुला बैल करायचा असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचा कर. देवा जर मला तुला घोडा करायचा असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्याचा कर. कमीत कमी घोडा असताना मला काकडा तरी ऐकता येईल महाराज. बैल असताना लोकांना माझं काकडा तरी ऐकता येईल. म्हणून खरं सांगू मी नाही बोलत तुकोबरायच्या प्रमाणे. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी. फायदा काय? तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. म्हणून संगती सुद्धा महत्वाची आहे. एका माणसाने आंब्याची ही लावली. काय लावली? बाग लावली. हे हापूस आंबा होता, कोकणातून आणलेला होता. एक आंबा 2-2 किलोचा महाराज. आंबा एवढा गोड की नुसतं वाद जरी घेतला तर माणसाचं पोट भरलं एवढा सुंदर आंबा. काट्याचं कंपाऊंड केलेलं आहे, असा रब गोड आंबा आलेला आहे. आंबा पाडायला लागलेला आहे. एक मनुष्य रस्त्याने जात होता. काय हो? कोणाला झाली? मनाला. मनाली इच्छा झाल्यानंतर मनाला लगेच पायाला सांगितलं, ए ए ए पाया, आपल्याला जायचं. ते पाय म्हणे अरे तिथं कुपाट्या लावले ना, ते बाकी नको सांगू, मला आंबे खायचे, उडी मार. मनानं पायाला सांगितल्या बरोबर एक उडी मारून डायरेक्ट आंब्याच्या बगीच्यात गेला. झालं, पायाचं काम संपलं. लगेच मनानं परत हाताला सांगितलं, ए हात. काय हो माना? दगड उचल. उचलला दगड. दगड कोणी उचलला? हाताने उचलला. लक्ष देऊन ऐका. आंबे खाण्याची इच्छा मनाला झालेली आहे, घेऊन पाय गेलेले. आणि आंब्यानं मनाने दगडाला सांगितलं, हाताला सांगितलं, दगड उचल. दगड उचलला, असं दन दिशी फेकून मारला. एक पाडाला लागलेला गोड आंबा खाली पडला. घेऊन कोण गेलो? बोलत चला आहे बाबा. कोण घेऊन गेलं? पाय. आंबा पाडला कोणी? कोणी? हाताने. खाल्ला कोणी? तोंडाने. चव कोणी घेतली? कोणी? जिभेने. ऐका आता, आंबा गोड आहे, तिखट आहे, कसा आहे, कोणाला कळलं? जिभेला. लक्ष देऊन ऐका. किती सुंदर उदाहरण आहे. मनाला इच्छा झाला आंबे खाण्याची, घेऊन गेले पाय. आंबा पाडला हाताने, खाल्ला तोंडाने, चव घेतली जिभेने. बरं कोणाला वाटलं? कोणाला वाटलं? बरं मनाला वाटलं. आणि त्या आंब्याचा मालक आला. कोण आला? आंब्याचा मालक आला. न विचारता माझ्या आंब्याचा आंबा पाडला म्हणून त्या मालकाने याच्या पाठीवर असे दनादन दणके मारले. लाल पाठ बुंद झाली. खरं सांगा त्या बिचाऱ्या पाठीचा काय दोष होता? तिने आंबा खाल्ला का? तिने चव घेतली का? नाही नाही. तिने कसा कलर आहे पाहिला का पाठीनं? मग ती कोणाच्या संगतीत गेली? पाठ कोणाच्या संगतीत गेली? पाठ मनाच्या संगतीत गेली. आणि कारण नसताना लाल झाली. पाठीनं कोणाची संगत केली? मनाची. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, संगत चांगली करा. संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन